अपंग जनता दलाच्या वतीने 3 दिव्यांगांनी दिग्रस नगरपालिकेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता। या घटनेनंतर नगर परिषद दिग्रसमध्ये कार्यरत लिपिक अश्विनी ज्ञानेश्वर भगत यांना त्यांचे अपंग प्रमाणपत्र सादर करण्याच्या आदेशाचे पत्र मुख्याधिकारी यांनी दिले आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी बोगस अपंगांनी बनावट अपंग प्रमाणपत्र दाखवून शासकीय निमशासकीय कार्यालयातील दिव्यांगांच्या राखीव जागा बळकावल्याच्या घटना पुढे येत आहेत। दिग्रस नगरपालिकेतील कनिष्ठ लिपिक अश्विनी ज्ञानेश्वर भगत यांनी देखील बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून दिव्यांगांची राखीव जागा बळकावल्याचा आरोप करत त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची मागणी अपंग जनता दलाचे दीपक गुलाब जाधव व त्यांच्या सहकार्यांनी केली होती। दिव्यांगत्वाची तपासणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र नगर परिषदेकडे सादर करण्यासाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र पाठविण्यात आले होते। मात्र अद्यापपर्यंत दिव्यांगत्वाची कोणतीही फेर तपासणी करून कोणतेही प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले नाही। त्यामुळे येत्या 23 सप्टेंबर पर्यंत कनिष्ठ लिपिक अश्विनी भगत यांनी फेर तपासणी करून नगरपालिकेकडे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचा आदेश मुख्याधिकारी डॉक्टर अतुल पंत यांनी दिला आहे। याबाबत कनिष्ठ लिपिक अश्विनी भगत ह्या काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। कनिष्ठ लिपिक अश्विनी भगत यांना दिलेल्या आदेशाची प्रत आंदोलनकर्ते यांना दिग्रस नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर अतुल पंत यांनी दिली आहे। द स्टिंग ऑपरेशन न्यूज दिग्रस ब्युरो।